मागील एका महिन्यात अकोट शहर व ग्रामीण भागात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे। मागील 4 महिन्यापासून सतत लॉकडाऊनच्या चटक्यांनी अकोटकरांचे जनजीवन अगोदरच विस्कळीत झाले होते। अचानक अकोट शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोट तहसील कार्यालय येथे आढावा व सर्वपक्षीय बैठक घेऊन जनता कर्फ्यूची घोषणा केली होती। आवाहनाला प्रतिसाद देत अकोट शहर ग्रामीण भागातील जनतेने स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूत सहभाग नोंदविला। अकोट विभागातील प्रशासकीय अधिकारी प्रभारी तहसीलदार राजेश गुरव व प्रभारी मुख्याधिकारी दादासाहेब डोल्लारकर, आरोग्य विभाग डॉक्टर तोरणेकर, अकोट पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील सोनवणे, अकोट शहरचे ठाणेदार संतोष महल्ले, अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड, सर्वच प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांचा चांगला समन्वय स्थापित झाला होता। त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचारी अत्यंत चोखपणे आपले कर्तव्य बजावताना दिसत होते। परंतु अकोट प्रभारी तहसीलदार राजेश गुरव व नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी दादासाहेब डोल्लारकर या दोन्ही अधिकाऱ्यांचा अचानक प्रभार काढून घेतल्याने ग्रामीण भागातील अकोली जहागीर येथे व अकोट शहरातील गजानन नगर भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले। त्या दिवशी या दोन्ही ठिकाणी संबंधित विभागाचा समन्वय आढळून आला नाही। तासनतास अकोली जहागीर येथे ग्रामपंचायत व अकोटात नगर परिषदेचे काही कर्मचारी येथे ते ताटकळत उभे राहिल्याचे दिसत होते। प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचा शहरातील इतर भागात मुक्त संचार दिसत आहे। त्यामुळे अकोट शहरातील इतर भागात कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अकोट शहरात कोरोनाचा उद्रेक पाहता कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे बनले आहे। तरी संबंधित विभागाने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली असल्याचे जनमानसात चर्चा आहे। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।